उन्हाळ्यात इचलकरंजी वासियांना पाणी कमी पडणार नाही. अफवांना बळी पडू नका. महापौर उदय धातुंडे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाहणी. इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा नदी तसेच नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम परिसरातून मजरेवाडी येथील उपसा केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बुधवारी मजरेवाडी उपसा केंद्राला भेट देत पालिकेच्या कारभारावर टीका केली. या पार्श्वभूमीवर महापौर उदय धातुंडे यांनी गुरुवारी सकाळी उपसा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे जलअभियंता बाजी कांबळे यांनी पाणी उपसा सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली. उपसा केंद्रावर एकूण 4 पंप असून त्यापैकी 2 पंप नियमित कार्यरत ठेवण्यात आले आहेत, तर 2 पंप राखीव स्वरूपात आहेत. सध्या सुरू असलेल्या 2 पंपांपैकी एक पंप 8 एप्रिलपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र उर्वरित एका पंपावरून दररोज सुमारे 22.5 MLD पाणी उपसा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 30 एप्रिलनंतर दुरुस्तीच्या कामासाठी 1 ते 2 दिवस उपसा बंद ठेवावा लागणार असला तरी त्या काळातही शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असल्याचे कांबळे यांनी सांगितले. महापौर उदय धातुंडे यांनी विरोधकांवर टीका करताना संपूर्ण माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने अफवा पसरविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होणार नाही असे स्पष्ट केले. तसेच 1.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलल्यानंतर शहरात 2 दिवसातून एकदा नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती यांनी उपसा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत उपसा केंद्राच्या दुरुस्तीसंदर्भात आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या यांनीही नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान विठ्ठल चोपडे यांनीही शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पाहणीवेळी नगरसेवक नितेश पवार, सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर व अधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुधाश भस्मे, इचलकरंजी. येऊन म्हणजे संभ्रम निर्माण करायचा आणि जशी सभागृहामध्ये जशी खोटी माहिती पसरवायची, म्हणजे लोकांचं काम करायचं राहिलं बाजूला, चांगली आश्वासनं किंवा चांगलं काही बोलणं हे राहिलंच बाजूला. वेगळंच काय तर कशा तर पद्धतीनं नवीन आल्यानं जे हे महापालिकेचे नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांना बदनाम करण्याचा कट जसा महापालिकेत केला जातोय त्याच पद्धतीनं आता त्यांनी सर्वसाधारण म्हणजे रोड सुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि हे कसं चुकीचं आहे मी तसं माहिती घेण्यासाठी काल आल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्याची आम्ही माहिती घेतली. तर सध्याच्या परिस्थितीला इथं आमचे 2 पंप चालू आहेत. फक्त त्यांनी काय म्हणले की एकच पंप चालू आहे. एक पंप चालू नसून इथं आहेत 4 पंप, त्यातले 2 चालू असतात. एका वेळी एकच चालू असतोय आणि एक स्टँड बाय पद्धतीनं तो जर बंद पडला अल्टरनेटसाठी आम्ही दुसरा पंप असतोय. मग त्या पंपाचं कालचं फाउंडेशन स्वतःहून आम्ही इथे बंद पडलेलं नाही, आम्ही स्वतःहून त्या फाउंडेशनचं काम करायला लागलो आहे. मग त्याने अशा पद्धतीनं असं उठवले की एकच पंप चालू आहे. तसं काय नाही आहे, दोन्ही पंप आहेत. टोटल 4 पंप आहेत, त्यातले 2 पंपाचं काम आता चालू आहे. राहिला विषय आता ह्या भविष्यामध्ये पाणी कमी पडतं आहे काय, एक थेंबसुद्धा पाणी इचलकरंजीला कमी पडणार नाही आहे. तशा पद्धतीची तजवीज इथं सगळ्यांनी आम्ही केलेली आहे. आमचं चोपडे साहेबांचं लक्ष आहे, स्थायीवाल्यांचं, माझं उपमहापौर, आम्ही ह्यासाठी सगळं आलो आहे की इथं नेमकं इथं काय चाललं आहे. आम्हाला पूर्वीपासून माहिती आहेच, आम्ही सगळ्या ऑफिसमध्ये बसून माहिती घेतोय. पण इथं येऊन विरोधक काय तर चुकीच्या पद्धतीनं पसरवायचं अशा पद्धतीनं चालू आहे. म्हणून आम्ही स्वतःहून इथं बघायला आलो की जेणेकरून पत्रकारांच्या मार्फत पूर्ण इचलकरंजीच्या जनतेला हे समजलं पाहिजे की पाणी कुठल्याही परिस्थितीत या पावसाळ्यात कमी पडणार नाही. आणि पाणी जरी समजा ह्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही आणि जरी समजा पाणी वरून जरी कमी आलं तरी 2016ला आम्ही त्यामध्ये आत एक पंप घातलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जरी हे पाणी जरी असं तळाला जरी आलं तर त्या ह्याच्यातून आम्ही पाणी उचलून आम्ही इचलकरंजीला पाणी देऊ शकतो आहे. त्याच्यानंतर आता जी नवीन पाईपलाईन आम्ही जी करायला लागलो आहे आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून जी पाईपलाईन आम्ही करायला लागलो आहे त्याच्या पाईपलाईनचं काम आणि त्याच्या मोटरी वगैरे सगळ्या आमच्या इथं आहेत आता तयार. फक्त पाईपलाईनचं जोडायचं काम थोडं इकडे तिकडे राहिलेलं आहे. ते कमीत कमी 80 ते 90% काम झालेलं आहे. एक 10% काम राहिलेलं आहे. ते बी आम्ही एक महिनाभरामध्ये 1-1.5 महिन्याच्या आत आम्ही ते सगळं काम संपवून पुढच्या ज्यावेळी उन्हाळा असेल किंवा पावसाळ्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी इथलं जाणार आहे. जे पाणी आत्ता जातं आहे 22.5 ह्याच्या प्रमाणात आणि MLD जातं आहे तेच पाणी आता ती पाईपलाईन दुसरी टाकल्यामुळं 45 जाणार आहे, म्हणजे डबल जाणार आहे. त्यावेळी
शक्यतो रोजच्या रोज पाणी किंवा एक दिवस आड पाणी हे देणारच अशी आमची भूमिका असणार. त्यामुळे जनतेनं कुठल्याही यांच्यावर विश्वास न ठेवता जनतेनं निश्चिंत राहावं. आम्ही रात्रंदिवस ह्याच्यासाठी आमची सगळी कमिटी, आमचे सगळे नगरसेवक याच्यासाठी काम करत आहोत. पाणी कुठल्याही कमी पडणार नाही.